मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात रस्ता ओलांडणे पुन्हा एकदा नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे समोर आले आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मीरा गावठाण ते ठाकूर मॉल दरम्यान शनिवारी 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। शाळेतून मुलीला घेऊन घरी परतणाऱ्या एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली। या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। मीरा गावठाण ते ठाकूर मॉल दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित पादचारी व्यवस्था नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांना दररोज जीव धोक्यात घालून भरधाव वाहतुकीतून रस्ता ओलांडावा लागतो। या अपघातानंतर सुरक्षित पादचारी मार्गाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। शिवसेनेचे शाखा प्रमुख अजय साल्वे यांनी सांगितले की या ठिकाणी यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे। तरीही प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही। मीरा गावठाण ते ठाकूर मॉल दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। स्थानिक नागरिकांनी या मार्गावर लवकरात लवकर उड्डाणपूल, पादचारी पूल किंवा सुरक्षित पादचारी क्रॉसिंगची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील। सध्या जखमी मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।